ठिकाणी जे उपोषण मागच्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं सुरू आहे आणि सोबतच कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जे आंदोलन केलं जात आहे त्या आंदोलकांना भेट देण्यासाठी अमित ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो अमित ठाकरे हे अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत आणि ज्या पद्धतीने आज अभिजित दिपके यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तशा पद्धतीची घोषणा त्यांच्याकडनं केली गेलेली आहे आणि त्याच अनुषंगाने अमित ठाकरे हे या ठिकाणी आलेले आहेत। सोबतच त्यांच्या आपण जर बघायला गेलं तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर असतील हे देखील त्यांच्यासोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नितीन सरदेसाई हे देखील त्यांच्यासोबत उपोषणाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अमित ठाकरे यांच्याकडनं खरं तर पाठिंबा राज ठाकरे यांनी खरं तर 2 दिवसापूर्वीच ट्विट करून अशा पद्धतीची घोषणा केलेली होती आणि त्यानंतर अमित ठाकरे हे अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। बाळा नांदगावकर असतील सोबतच नितीन सरदेसाई हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आता कशा पद्धतीने अमित ठाकरे भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, पण इथून भेट घेऊन अमित ठाकरे जे आहेत ते निघाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। माध्यमांशी ते काही वेळामध्ये संवाद साधतील आणि त्यामध्ये काय ते भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मी जसं म्हटलं तसं अमित ठाकरे कालच खरं तर दिल्लीमध्ये येणार होते अशा पद्धतीने त्यांच्याकडनं घोषणा केली गेलेली होती आणि ते आता या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी अभिजित दिपके यांच्या उपोषणाला भेट देऊन निघाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। कशा पद्धतीनं अमित ठाकरे यांच्याकडनं प्रतिक्रिया दिली जाते हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। अभिजित दिपकेंकडून आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आलेली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी सध्या अमित ठाकरे हे पोहोचलेले आहेत। अमित ठाकरे दिपके यांच्याशी संवाद साधतील आणि त्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सोनम वांगचुक यांना आज सकाळी 7 वाजता पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलेले आहे। मात्र त्यानंतर दिपकेंकडून आमरण उपोषणाची हाक देण्यात आलेली। वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर दिपके चांगलेच आक्रमक झाले आणि त्यानंतर आता मनसेचे अमित ठाकरे हे जंतर मंतरवर दाखल झालेले आहेत। अमित ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्यासोबत संवाद सध्या ते आता साधत आहेत आणि हातात हात मिळवून त्यांनी मी तुमच्यासोबत आहे असा विश्वास जणू दिपके यांना दिलेला आहे। अमित ठाकरे काय भूमिका मांडतात माध्यमांसमोर हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। 21वा दिवस होता आज उपोषणाचा आणि सकाळी 7 वाजताच सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आहे। 21 दिवस सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं मात्र त्यांची प्रकृती खालावली, त्यांचं वजनही कमी व्हायला लागलं। त्यानंतर दिल्ली पोलिसांकडून कोर्टाच्या आदेशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करतोय असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर मात्र दिपके हे चांगलेच आक्रमक झाले। मला मारहाण झाली, मला मित्राच्या घरी नजरकैदेत ठेवलं गेलं असं दिपके यांनी माध्यमांशी बोलताना देखील सांगितलं होतं। मात्र वांगचुक यांना ताब्यात जरी घेतलं असेल तरी हे उपोषण थांबणार नाही। दिपके यांनी आमरण उपोषण मी आता आजपासून आमरण उपोषणाला बसणार अशी घोषणा करत आपला आक्रमक पवित्रा दाखवून दिलेला आहे। जंतर मंतरवर सध्या हे आंदोलन सुरू आहे। दिपके आता आमरण उपोषणाला बसलेत। संसदेवर 20 तारखेला मोर्चा होणार होता आणि तो मोर्चा होऊनच राहणार असं देखील दिपके यांनी म्हटलेलं आहे। राज्यभरात देशभरात सर्वांना त्यांनी आवाहन केलेलं आहे, तुम्ही जिथे असाल तिथे शांततापूर्ण आंदोलन करा असं दिपके यांनी म्हटलंय। भूमिका घेतली होती त्यामुळे संदीप काय भूमिका सांगाल तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची? एका वेळेला एकाने इस्पितळामध्ये दाखल केलेले यांचं म्हणणं आहे की जबरदस्तीने घेऊन गेले, पोलीस म्हणतात की इस्पितळात नेण्याची गरज होती म्हणून। नाही, आज आम्ही खरं तर सोनम वांगचुक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो। लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं, पण
जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोकं आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टरसमोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. ते कुठच्या परिस्थितीत पण जगतोय. एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल, एवढे कामं करून ठेवली आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं. मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे, पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्यासमोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही, काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीटमुळे 20 मुला मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाही आहे. आपल्या इकडे अकाउंटेबिलिटी, कोणी आन्सरेबल नाही राहिलं आहे. म्हणजे कुठच्या राज्यात जगतोय आपण, कुठच्या देशात जगतोय आपण? सर, त्यांनी म्हटलं, पोलिसांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं होतं आणि त्या निर्देशांचं आम्ही पालन करत. अशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टर्सवर हात उचलताय, त्यांच्यावर धक्काबुक्की करताय. ठीक आहे. अरे छोड़ दो. एकच मिनिट ऐका ना, मी देतो, मी सगळ्यांची उत्तर देतो. एकच मिनिट, एक मिनिट. मैं सिर्फ चाहता हूँ की एक कोणतरी प्रश्न विचारा आणि मी त्याचं उत्तर देईन. मला वाटते त्यांची पत्नी आता हॉस्पिटललाच आहे आणि ते पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीत सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे आणि तुम्हाला ऐकावंच लागणार, कारण ह्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय. ज्यांनी तुम्हाला बसवलंय त्यांच्याच तुम्ही ऐकणं बंद केलं आहे. त्याच्यामुळे खूप चुकीच्या दिशेने आपला देश चाललाय. सर, या सगळ्यामध्ये पोलिसांचं जे म्हणणं आहे तुम्हाला पटतं का? एकच मिनिट, तुम्ही विचारलं. एक मिनिट, तुम्ही आता अभिजित सोबत बोलले, अभिजित सोबत नेमकं तुमचं काय बोलणं झालं? अभिजित काय म्हणाले तुम्हाला? मी त्यांना फक्त सकाळपासून काय झालेलं विचारून घेतलं. त्यांनी मला सांगितलं आणि मी वांगचूक सरांची काय प्रकृती आहे, कशी परिस्थिती काय, तब्येत कशी आहे विचारलं फक्त. आमचं दोघांचंही म्हणणं हेच आहे की आता हे देशभर पेटलं पाहिजे. महाराष्ट्रात तुम्ही उद्याच्याला सायंकाळी दादरमध्ये आंदोलन करणार आहात. अभिजितने तुमच्या आभार. राजसाहेबांनी खरं तर ट्विट करत त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आणि त्यानंतर आता उद्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ते मला आता मुंबईला जाऊन राजसाहेबांबरोबर चर्चा करून कळेल. त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं. मला माहीत होतं आंदोलन आहे, पण काय साहेब जाणार आहेत का नाही कुठच्या दिशेने मी आता चर्चा केल्यावर मला कळेल. अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं. तुम्ही हायकोर्टाने तुम्हाला हे सांगितलंय का शिवीगाळ करा, मारामारी करा आणि म्हणा? हायकोर्टाने सरकारला सांगितलंय की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. ते सोडून तुम्ही सगळं केलं. अभी आता तुमचं होऊ द्या. सर मैं हिंदी इंग्लिश मिक्स. सो आई थिंक दिस इज द डार्केस्ट डे, वन ऑफ द डार्केस्ट डे इन द हिस्ट्री ऑफ इंडियन पॉलिटिक्स, बिकॉज वी आर सीइंग डेमोक्रेसी डाई इन फ्रंट ऑफ आवर आइज. ऐसा कभी नहीं होता था पहले. आज सुबह में जब लैंड हुआ तब मुझे पता चला कि सोनम वांगचुक सर, उनकी तबीयत कुछ ख़राब हो गई है, तो उनको हॉस्पिटल ले जा चुके हैं. पर जैसे जैसे मेरे सामने वीडियोस आते गए, मैंने देखा कि कुछ सिविल में 4-5 लोग आए. उन्होंने खुद को डॉक्टर्स बोला, जो एक्चुअली पुलिस थे. उन्होंने पर्दा लगाया प्रोटेस्टर्स के सामने एंड दे पिक्ड हिम अप एंड लेफ्ट विथ हिम. I think I saw some. I think his wife has also tweeted कि मुझसे उनके वाइफ को पूछे बगैर या जो डॉक्टर्स ट्रीटमेंट कर रहे थे उनको पूछे बगैर उनकी कोई भी ट्रीटमेंट चालू नहीं करनी चाहिए, क्योंकि उनके डॉक्टर्स को एक्चुअली पता है कि उनकी तबीयत कैसी है. सो मुझे लगता है कि और 20 दिन से इतना बड़ा साइंटिस्ट, इतना बड़ा एजुकेशनिस्ट आपके सामने खड़ा है एंड द गवर्नमेंट इज नॉट पेइंग अटेंशन.
So this is one of the darkest days in the history of Indian politics, I would say. संसद में एक साथ ये बात आप लोग उठाएंगे कि किस तरीके से Sorry. संसद में इस क्षेत्र में मॉनसून सेशन शुरू होने जा रहा है तो और छात्र जो जंतर मंतर में इतने देर से भूखे बैठे हुए हैं उनके साथ ऐसा बर्ताव किया जा रहा है दिल्ली पुलिस की तरफ से, तो क्या ये मुद्दा सबसे अहम मुद्दा नहीं, मुझे सिर्फ यही मुद्दा इम्पोर्टेंट लगता है कि हमारी डेमोक्रेसी हमारे आंखों के सामने मर रही है, सरकार सुन नहीं रही है, जिन लोगों ने उन्हें वहाँ बिठाया है उनकी बात ही नहीं सुन रहे हैं वो लोग। तो मुझे बहुत ही मतलब दिस इज वेरी फ्राइटनिंग फॉर आवर कंट्री। पुलिस प्रशासन ये कह रहा है कि दिल्ली हाई कोर्ट के ऑर्डर के बाद हमने दिल्ली हाई कोर्ट की ऑर्डर आपको ये थी कि गालियाँ दो, मारपीट करो और फिर लेके जाओ, ये ऑर्डर थी। इसलिए मुझे लगता है कि 20 दिन में मुझे एक कोई अगर सरकार से इनके साथ आता और कॉन्वर्सेशन कर लेता तो भूख हड़ताल तोड़ते भी, वो हंगर स्ट्राइक तोड़ते भी। धर्मेंद्र प्रधान का राजीनामा रेजिग्नेशन चाहिए तो डेफिनेटली चाहिए, पर कॉन्वर्सेशन करने के लिए कोई तो आया केंद्र सरकार से। सर 20 तारीख को जो मार्च है उसमें क्या आप भी शामिल होंगे? 20 तारीख को वो मुझे अभी घर जाके मैं साहब से बात करूंगा। मुझे लगता है मैंने अभिजीत से भी यही बात की कि ये अभी देश में ऐसे प्रोटेस्ट चालू होने चाहिए, बिकॉज एज आई सेड दिस इज अ कंट्री वाइड प्रोटेस्ट। देश में लोगों की जाने गई है, देश में लोगों ने आत्महत्या की है, बच्चों ने, तो देश में ऐसे प्रोटेस्ट चालू होने चाहिए। थैंक यू सर अमित साहब तर 20 दिवस केंद्रातून चर्चेसाठी कोणीच आलं नाही, सरकारने चर्चा केली असती तर वांगचूक यांनी उपोषण सोडलं असतं, असं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। हायकोर्टाने शिवीगाळ मारहाण करायला सांगितलं होतं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। 4 ते 5 पोलीस साध्या वेशात आले आणि वांगचूक यांना घेऊन गेले, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजेच असं देखील त्यांनी बोलून दाखवलं। विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं यासाठी सरकार जबाबदार नाही का, आंदोलकांवर हात उचलता ही कोणती दडपशाही, असं देखील त्यांनी म्हटलंय। जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी अमित ठाकरे हे पोहोचले होते। दिपके यांच्यासोबत त्यांनी संवादही साधला आणि आमचा पाठिंबा आहे अशी भूमिका त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली। आंदोलकांवर हात उचलता ही कोणती दडपशाही आहे, असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केलाय। शिवीगाळ करा, मारहाण करा असं कोर्ट बोललं होतं का, असाही सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला। 20 दिवसात केंद्रातून चर्चेसाठी कोणीच आलं नाही असंही अमित ठाकरे म्हणाले। तर आणखी किती बळी घेतल्यावर प्रधानांचा